ऍडिशन पॉलिमरायझेशन हा कन्सेप्ट समजून घेऊन राहिलो. तर ऍडिशन पॉलिमरायझेशनची सुरुवातीला आपण डेफिनेशन्स पाहू आणि ऍडिशन पॉलिमर्स जेवढे आहे ते सिलेबस मधले आपण स्टडी करणार आहोत. ऍडिशन पॉलिमरायझेशन इज अ प्रोसेस, ही एक प्रोसेस आहे फॉर्मेशन ऑफ पॉलिमरची बाय द ऍडिशन ऑफ मोनोमर्स. आपण खूप सारे मोनोमर्स ऍड करणार आहोत विदाउट एलिमिनेशन्स ऑफ एनी न्यूट्रल मॉलिक्युल्स. न्यूट्रल मॉलिक्यूल एलिमिनेट न होता मोनोमर जेव्हा आपण ऍड करतो आणि जेव्हा पॉलिमर्स तयार होतो तर त्या पॉलिमरायझेशन्सला आपण ऍडिशन पॉलिमरायझेशन म्हणतो. ऍडिशन पॉलिमरायझेशन जे असते तर यांच्यामध्ये जे मोनोमर्स आपण यूज करत असतो, काय करत असतो, मोनोमर्स जे यूज करत असतो, these monomers in addition polymerizations contain डबल बॉन्ड. म्हणजेच जे मोनोमर असतात त्यांच्यामध्ये काय असतात, जनरली डबल बॉन्डेड मोनोमर्स असतात. डबल बॉन्डेड फंक्शनल ग्रुप असणारे मोनोमर्स असतात. त्यांच्यामध्ये डबल बॉन्डेड फंक्शनल ग्रुप असणारे मोनोमर्स जनरली काय करतात, ऍडिशन पॉलिमरायझेशन करत असतात. यालाच आपण व्हिनिल पॉलिमरायझेशन म्हणत असतो. यांचं फंक्शनल ग्रुप विनिलिक असतात म्हणून विनिलिक पॉलिमरायझेशन सुद्धा म्हणतो, आहे की नाही. तर हे जे पॉलिमर्स आहेत तर यांच्यामध्ये आपल्याला सिलेबसमध्ये जे ऍडिशन पॉलिमर्स आहेत त्याच्यामधलं फेमस पॉलिमराइज कोणता आहे, पॉलिइथिलीन किंवा त्याला पॉलिथीन म्हणतो. त्यामध्ये आपल्याला दोन प्रकारचे आहे, एक लो डेन्सिटी पॉलिथीन, दुसरा हाय डेन्सिटी पॉलिथीन. यांचं प्रिपरेशन, यांची डिटेल माहिती करायची आहे. त्यानंतर आपल्याला टेफ्लॉन टेट्राफ्लोरोइथिलीन नावाचा जो सेकंड पॉलिमर्स आहे. थर्ड वाला आपण पॉलिएक्रिलोनाइट्राइल ज्याला ओरलॉन म्हणणार आहोत, ते ऍडिशन पॉलिमरायझेशन स्टडी करू. आणि फोर्थ मध्ये पीव्हीसी पॉलिव्हिनिल क्लोराईड. हे 4 ऍडिशन पॉलिमर्स आपण डिटेल मध्ये समजून घेणार आहोत. सुरुवातीला आपण पॉलिथीन हा जो पॉलिमर समजून घेऊन राहिलो तर यामध्ये जो मोनोमर असतो, स्टार्टिंग केमिकलला आपण काय म्हणतो, मोनोमर्स, तर तो कोणता आहे, इथिलीन. आणि याचा मोनोमर इथिलीन असल्यामुळं आपण याचं नावच पॉली इथिलीन ठेवलेलं आहे. पॉलिथिलीन. खूप सारे मोनोमर जॉईंट होतील विदाउट एलिमिनेशन्स ऑफ एनी न्यूट्रल मॉलिक्युल्स, दे प्रोड्यूस पॉलिमर्स. दे आर ऑफ 2 टाइप्स, एक लो डेन्सिटी पॉलिथीन आहे आणि दुसरा आहे हाय डेन्सिटी पॉलिथीन. तर हे दोन्ही लो डेन्सिटी आणि हाय डेन्सिटी पॉलिथीन आपण डिटेल मध्ये आता समजून घेणार आहोत. बेसिकली आपण यांचं प्रिपरेशन्स, यांचा डिफरन्स फॉर्म मध्ये समजून घेऊ. ऍक्च्युअली हा जो लो डेन्सिटी पॉलिथीन आहे, ज्या अर्थी तो लो डेन्सिटी पॉलिथीन आहे याचा अर्थ तो ब्रँच पॉलिमर्स आहे. आणि हा हाय डेन्सिटी पॉलिमर्स आहे त्याच्यामुळे हा लिनियर पॉलिमर्स आहे. त्याच्यामुळे लिनियर पॉलिमर्स असल्यामुळे क्लोजली पॅकिंग होणार आहे. दुसरं, आता हे जे लो डेन्सिटी पॉलिथीन आहे यांचं आपण पॉलिमरायझेशन किती टेम्परेचरला करत असतो, 350 to 370 केल्विन टेम्परेचरला. म्हणून इट इज पॉलिमराइज ऍट, हे जे आहे लो डेन्सिटी पॉलिमर्स जे आहेत तो पॉलिमराइज होईल ऍट 350 to 370 केल्विन टेम्परेचर. या टेम्परेचरला तो पॉलिमराइज होईल. ऍट अ व्हेरी हाय प्रेशर्स, खूप जास्त प्रेशरला आपण याला पॉलिमरायझेशन करत असतो. नियर अबाउट 10,000 to 2000 ऍटमॉस्फेरिक प्रेशर, 1000 to 2000 ऍटमॉस्फेरिक प्रेशरला आपण काय करत असतो, याला पॉलिमराइज करत असतो. इतक्या हाय प्रेशरला आपण याला पॉलिमराइज करत असतो बाय युझिंग अ ट्रेस ऑफ, काय करणार आहोत, बाय युझिंग अ ट्रेस अमाऊंट ऑफ ऑक्सिजन. याच्यामध्ये आपण ट्रेस अमाऊंट ऑफ ऑक्सिजन सुद्धा पॉलिमरायझेशन साठी वापरत असतो. आणि इन द प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड कॅटलिस्ट कोणते वापरत असतो आपण, परऑक्साईड. इनिशिएटर असतात, आपल्याला माहिती आहे, आपण याचं ऍडिशन पॉलिमरायझेशनचं मेकॅनिझम पाहिलं, त्यामुळे त्याचा जो इनिशिएटर असतो तो परऑक्साईड ऍज ए कॅटलिस्ट. आपण याच्यात कॅटलिस्ट परऑक्साईड म्हणून वापरणार आहोत, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. याच्याच आपण हाय डेन्सिटी पॉलिथिलीन मध्ये एवढं टेम्परेचर, एवढं प्रेशर आपण वापरत नाही. जे हाय डेन्सिटी पॉलिथिलीन आहे, जो लिनियर पॉलिमर्स असतो, इट इज पॉलिमराइज ऍट, हा जो आहे इट इज पॉलिमराइज, हा जो असतो तर हा पॉलिमराइज होईल ऍट 333 केल्विन टू 343 केल्विन. म्हणजे हा थोडा लो टेम्परेचरले पॉलिमराइज होईल. दुसरी गोष्ट की अंडर प्रेशर, यांच्यामध्ये जे प्रेशर होतं हे 1000 to 2000 ऍटमॉस्फेरिक होतं. तर इथे प्रेशर आहे हाय, पण ऍट अ प्रेशर ऑफ हाय प्रेशर आपण किती देत असतो इथे, 7 to
6 to 7 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, 6 to 7 ATM प्रेशर एवढं प्रेशर देतो, म्हणजे खूप कमी झालं ॲज कम्पेअर टू लो डेन्सिटी पॉलिथिलीन तयार होण्यासाठी. इथे महत्वाचा एक आपण झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट वापरत असतो. काय वापरत असतो? झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट वापरत असतो. झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट वापरत असतो. तर त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट कोणाला म्हणत असतो आपण? ट्रायइथिल ॲल्युमिनियम, ट्रायइथिल ॲल्युमिनियम प्लस टेट्राक्लोरो टिटॅनियम टेट्राक्लोराइड, टिटॅनियम टेट्राक्लोराइड, ट्रायइथिल ॲल्युमिनियम आणि टिटॅनियम टेट्राक्लोराइड इज कॉल्ड ॲज झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट. तर यांच्यामध्ये बेसिकली हा फरक आहे दोघांच्या कॅटलायझेशन प्रोसेसमध्ये, लो डेन्सिटी पॉलिथिन आणि हाय डेन्सिटी पॉलिथिन. तर बेसिकली आपण डिफरन्स फॉर्म मध्येच याला पूर्ण समजून घेणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं आहे. पहिला आपण पॉलिथिन स्टडी करून राहिलेला. आता लक्ष द्या इकडे. तर हा जो आहे याचं पॉलिमरायझेशन करत असताना आपण इथिलीन मॉलिक्यूल तर घेऊन राहिलो, एन टाइम्स इथिलीन मॉलिक्यूल घ्यायचे आहे आपल्याला. आणि पॉलिमरायझेशनची प्रोसेस करत असताना आपण काय करणार आहोत? ट्रेस ऑफ ऑक्सिजन गॅस घेत असतो ट्रेस अमाऊंट मध्ये. आणि इथे परऑक्साईड हा कॅटॅलिस्ट घेत असतो आपण, इनिशिएटर. परऑक्साईड ऍक्ट ॲज अ कॅटॅलिस्ट. आणि ऍट किती टेम्परेचर वापरतो आपण इथे? 350 टू 370 केल्विन टेम्परेचरला याचं पॉलिमरायझेशन करत असतो. ऍट 1000 टू 2000 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला. हे महत्वाचं आहे. आणि वी गेट अ लो डेन्सिटी पॉलिथिलीन ब्रँच पॉलिमर तयार होत असते, दॅट इज कॉल्ड ॲज एन टाइम्स. आपण म्हणतो आपण लो डेन्सिटी पॉलिइथिलीन तयार करत असतो आपण. कोणापासून? इथिलीन पासून. बाय युझिंग दिस कंडिशन्स. डिटेल आपण याचं मेकॅनिझम मध्ये समजूनच घेऊ, पण सध्या आपण यांची डिफरन्स फॉर्म मध्ये समजून घेऊन राहिलेलो. बघा इथेही सुद्धा सेम रिएक्शन्स करायची आहे तुम्हाला. CH2 डबल बॉन्ड CH2 इथिलीन मॉलिक्युलच घ्यायचा आहे. हाय डेन्सिटी पॉलिथिनचाही मोनोमर तोच आहे. कोण आहे? इथिलीन किंवा इथिन. आणि यांचं पॉलिमरायझेशन करत असताना आपण 333 केल्विन टू 343 केल्विन टेम्परेचर वापरतो. टेम्परेचरही लो आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशरही कमी वापरतो. 6 to 7 ATM प्रेशर वापरत असतो. आणि महत्वाचं आहे की इथे आपण झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट वापरतो. काय वापरतो? झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट वापरत असतो ही प्रोसेस करत असताना. फरक इथे आहे, परऑक्साईड कॅटॅलिस्ट, इथे झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट. आणि हा लिनियर पॉलिमर्स तयार होतो, म्हणजे हे लिनियरली जॉईंट होतील, तर त्याच्यामुळे याचं सरळ सरळ ब्रँचिंग होणार नाही इझिली. तर हा हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन तयार होईल. तर बेसिकली या दोघांमधल्या प्रॉपर्टी मधला फरकही समजून घेऊ आपण, आहे की नाही. त्याच्यामुळे आता आपण प्रॉपर्टीज पाहणार आहोत यांच्या, लो डेन्सिटी पॉलिथिलीनच्या प्रॉपर्टी आणि हाय डेन्सिटी पॉलिथिनच्या प्रॉपर्टीज. तर हे जे लो डेन्सिटी पॉलिथिलीन असतात एक्स्ट्रीमली फ्लेक्झिबल असतात. हे बघा लक्षात ठेवायचं, एक्स्ट्रीमली फ्लेक्झिबल असतात. लक्षात ठेवा, एक्स्ट्रीमली फ्लेक्झिबल असतात, आहे की नाही. बट टफ सुद्धा असतात हे, आहे ना. टफ सुद्धा असतात, फ्लेक्झिबल असतात, टफ असतात. त्याच्यानंतर केमिकली इनर्ट सुद्धा असतात. हे कसे असतात? केमिकली, याच्यावर बाकीच्या केमिकलचा अटॅक होत नाही, आणि म्हणून केमिकली इनर्ट सुद्धा असतात. आणि मॉइश्चर रेजिस्टन्स सुद्धा असतात. काय असतात हे? मॉइश्चर रेजिस्टन्स. यांच्यामध्ये ही प्रॉपर्टी असते, बघा लक्षात ठेवायचं. आणि यांचा मेल्टिंग पॉइंट हा 110 डिग्री सेल्सिअस असतो. आणि हेच जर आपण हाय डेन्सिटी पॉलिथिन मध्येचा विचार केला, तर यांच्या जर प्रॉपर्टीचा स्टडी केला, जे हाय डेन्सिटी म्हणजे लिनियर पॉलिमर्स आहे की नाही, तर यांचा मेल्टिंग पॉइंट कम्पॅरेटिव्हली याच्यापेक्षा जास्तच राहणार आहे. यांचा मेल्टिंग पॉइंट 144 टू 150 डिग्री सेल्सिअस इथपर्यंत याचा मेल्टिंग पॉइंट असतो पॉलिमरचा. त्याच्यानंतर दे आर स्टिफर, हे स्टिफर सुद्धा असतात, खूप जास्त स्टिफर असतात दॅन लो डेन्सिटी पॉलिइथिलीन पेक्षा, बघा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दे आर हाय टेन्साईल स्ट्रेंथ अँड हार्डनेस. यांची जी टेन्साईल स्ट्रेंथ यांच्यापेक्षा जास्त असते, हाय टेन्साईल स्ट्रेंथ असते यांची, बघा लक्षात ठेवायची, जास्त तन्यता असते. अँड हार्डनेस सुद्धा यांची जास्त असते ऍज कम्पेअर टू लो डेन्सिटी पॉलिथिलीन पेक्षा, हार्डनेस, आहे की नाही, अशा प्रकारे. त्याच्यानंतर दे आर मोर रेजिस्टन्स टू केमिकली ते मोर रेजिस्टन्स असतात ऍज कम्पेअर टू
लो डेन्सिटी पॉलिमर्स, आणि म्हणून दे आर मोर रेजिस्टन्स टू chemical as compared to लो डेन्सिटी पॉलिइथिलीन. क्लिअर झालं. तर हे यांच्यामधल्या प्रॉपर्टी मधला डिफरन्स आहे. बेसिकली यांचे युजेसही थोडे अलग अलग आहेत. लो डेन्सिटी पॉलिथिनचा यूज आपण अलग करतो आणि हाय डेन्सिटी पॉलिथिनचा यूज अलग करत असतो. लो डेन्सिटी पॉलिथिन आपण कशासाठी वापरत असतो? इन्सुलेटर फॉर केबल. बघा लक्षात ठेवायचं, यांचा यूज आहे इन्सुलेटर्स फॉर केबल. इन्सुलेटर फॉर केबल. केबल्स मध्ये जे इन्सुलेटर असतं वरचे वायर जे असते त्याला आपण इन्सुलेटर मटेरियल म्हणत असतो. पॅकिंग ऑफ बॅग्स, जे पॅकिंग करण्यासाठी आपण मटेरियल वापरतो ते पॉलिथिनिक मटेरियल जे आहे. पॅकिंग फॉर बॅग्स आहे की नाही, त्यांच्यामध्ये जे पॉलिमर्स हे वापरतो. मेकिंग टॉईज बनवण्यासाठी, जे खेळणे बनवण्यासाठी जे काही पॉलिमरिक मटेरियल वापरत असतात, मेकिंग टॉईज यांच्यामध्ये यांचा यूज होत असतो. आणि फायनली ऍग्रिकल्चर पाईप जे असतात, ऍग्रिकल्चर पाईप जे असतात, हे सुद्धा आपण या लो डेन्सिटी पॉलिथिलीन पासून तयार करत असतो. वाईल जे हाय डेन्सिटी पॉलिथिन आहेत, आपल्या घरी जे बकेट्स वगैरे असतात ते सर्व बॉटल वगैरे जार हे आपण यांच्यापासून तयार करत असतो. म्हणून इट इज यूज टू प्रिपेअर्ड कशासाठी, कोणकोणते मटेरियल आपण तयार करत असतो यांच्यापासून? यूज टू प्रिपेअर बॉटल्स आहे की नाही, पॉलिथिन बॉटल्स म्हणतो आपण, जार आहे की नाही, बकेट्स. आपल्या घरी जेवढ्या काही बकेट्स वगैरे असतात ते जनरली पॉलिथिनच्याच आहेत आहे की नाही. ड्रम्स आहेत, त्यानंतर डस्टबिन आहेत आहे की नाही. ह्या सर्व जे आहे आपल्याला जे काही वाटते पॉलिथिनिक मटेरियल्स आहे, तर हे सर्व कशापासून बनवलेले असतात? हाय डेन्सिटी पॉलिथिन. कारण यांची स्ट्रेंथ हे थोडी जास्त असते, हे थोडे हार्ड असतात. त्याच्यामुळे आपण आपल्या घरी डेली यूज मध्ये जे काही मटेरियल वापरतो त्याच्यामध्ये हाय डेन्सिटी पॉलिथिनचा आपण यूज करत असतो. आता बेसिकली हे जे लो डेन्सिटी पॉलिथिन आहे हे ब्रँच पॉलिमर्स आहे. लो डेन्सिटी पॉलिइथिलीन जे आपण म्हणतो आहे की नाही, इट इज अ ब्रँच पॉलिमर्स. तर यांचा ब्रँच पॉलिमर्स हा कसा तयार होत असतो? बेसिकली हा जो ब्रँच पॉलिमर्स आहे याचा मेकॅनिझम आपण समजून घेणार आहोत. इट इज अ ब्रँच पॉलिमर्स. तो बेसिकली ब्रँच पॉलिमर्स आहे. तर होते काय, ब्रँच पॉलिमर्स हा कसा तयार होतो? तर जनरली जो पॉलिमरिक मटेरियल्स आहे त्याच्यामध्ये अशा चेन असतात. बघा, जेव्हा हे लॉंग प्रपोगेशन स्टेप आपल्याला माहिती आहे, त्या प्रपोगेशन स्टेप मध्ये असे हे खूप मोठ्या अशा चेन तयार होत असतात फ्री रॅडिकल मेकॅनिझम नुसार. आणि ह्या फ्री रॅडिकल्स मध्ये दुसरा जो फ्री रॅडिकल्स आहे तो फ्री रॅडिकल्स काय करणार आहे, यामधला एक मिडल पोझिशन्स मधला हायड्रोजन काय करतो? ऍब्स्ट्रॅक्ट करतो आणि सेकंडरी फ्री रॅडिकल्स तयार करतो. जनरली हे प्रायमरी फ्री रॅडिकल्स असतात, तर यांच्यापासून हे सेकंडरी फ्री रॅडिकल्स बनवते. बघा लक्षात ठेवायचं आहे, मिडल मधून हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करते आणि सेकंडरी फ्री रॅडिकल्स बनते. हा जो सेकंडरी फ्री रॅडिकल्स बनते आणि दुसरा जो आहे तो हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करून टर्मिनेट होतो. ती जी चेन आहे तो टर्मिनेट होऊन जाते, म्हणजे ती चेन कम्प्लिटली टर्मिनेट होऊन पॉलिमरिक मटेरियल मध्ये कन्वर्ट होते. आता हा जो सेकंडरी फ्री रॅडिकल्स बनतो, बघा सेकंडरी फ्री रॅडिकल्स बनतो, तर हा सेकंडरी फ्री रॅडिकल वापस कोणासोबत कंबाईन होतो? अनदर इथिलीन मॉलिक्यूल सोबत कंबाईन होतो. दुसऱ्या इथिलीन मॉलिक्यूल सोबत तो कंबाईन होतो. CH2 डबल बॉन्ड CH2 हा याच्यासोबत कंबाईन होईल अँड प्रोड्यूस द ब्रँच पॉलिमर्स. काय तयार करेल? असा ब्रँच प्रकारचा पॉलिमर तयार करत असतो. तर दिस इज द प्रिपरेशन्स मेकॅनिझम. एक्झॅक्टली ब्रँच अशी तयार होते यांची. मग इथे फ्री रॅडिकल्स हे प्रोड्यूस होईल ब्रँच मध्ये अशा प्रकारे. आणि दिस इज द ब्रँच पॉलिमर्स फॉर्म बाय द when these branch polymers are formed, that is called as low density polyethylene. हा वाला लो डेन्सिटी पॉलिथिन असतो, बरोबर आहे. आणि म्हणून तो ब्रँच पॉलिमर्स असतो आणि म्हणून त्याची डेन्सिटी कमी असते आणि त्यांच्या बऱ्याचशा प्रॉपर्टी ह्या वेगळ्या असतात हाय डेन्सिटी पॉलिथिन पेक्षा. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता हे तर झालं आपलं प्रिपरेशन्स आणि त्यांचे युजेस, प्रॉपर्टी. अदर एक्झाम्पल आता आपण ऍडिशन पॉलिमरचे पाहणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर अदर एक्झाम्पल मध्ये ऍडिशन पॉलिमरायझेशनच्या, तर ते पाहू आता आपण. बघा लक्षात ठेवायचं आपल्या सिलेबस मध्ये जे दुसरे एक्झाम्पल आहे त्यांचे युजेस वगैरे. अदर एक्झाम्पल्स
ऑफ ॲडिशन पॉलिमरायझेशन्स. ॲडिशन पॉलिमरायझेशनचे दुसरे काही एक्झाम्पल्स आहे जे आपण आता समजून घेऊ. तर पहिलं आपण काय सांगितलं आहे, टेफ्लॉन. बघा लक्षात ठेवायचं आहे टेफ्लॉन. बेसिकली मी कोणताही लिहिला तर त्याचं सर्वात पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं आहे म्हटलं, मोनोमर्स. कारण हे मोनोमर्स कंटिन्युअसली जॉईंट होतील आणि यांचा पॉलिमर तयार होईल. तर याचा मोनोमर कोणता आहे, टेट्राफ्लोरोइथिलीन. काय आहे असा, टेट्राफ्लोरोइथिलीन याचा मोनोमर आहे. फ्लोरोइथिलीन हा वाला जो आहे तो याचा मोनोमर आहे. आणि हा टेट्राफ्लोरोइथिलीन पॉलिमराइज जेव्हा होईल म्हणजे CF2 डबल बॉन्ड CF2 हे हजारो मॉलिक्यूल यांचे जेव्हा काय होतील, पॉलिमरायझेशन होईल, यांचं पॉलिमरायझेशन आहे ना. आणि ही पॉलिमरायझेशन इन द प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड या फ्री रॅडिकलच्या प्रेझेन्स मध्ये होईल, कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये होईल. आणि फायनली आपल्याला टेट्राफ्लोरो इथिलीन असा एक पॉलिमर्स तयार होईल. तर दॅट टेट्राफ्लोरो इथिलीन एन टाइम्स लिहिणं विसरायचं नाही. तर दॅट इज कॉल्ड ॲज टेफ्लॉन. यालाच काय म्हणतो आपण, टेफ्लॉन म्हणत असतो. तर हे टेफ्लॉन जो आहे तर यांच्याही प्रॉपर्टी त्याच आहे. जनरली जी कोणताही पॉलिमर्स असते तर यांच्या प्रॉपर्टीमध्ये आपण जर विचार केला तर टेफ्लॉनची प्रॉपर्टी काय, टेफ्लॉन इज टफ. हा जो टेफ्लॉन असते यांची प्रॉपर्टीजवर जर फोकस केला आपण, कोणताही पॉलिमर असो जनरली तो बऱ्यापैकी टफ असतोच, आहे की नाही. म्हणून टेफ्लॉन जो असतो इट इज टफ. त्यानंतर केमिकली इनर्ट. प्रत्येक पॉलिमर जे असतात, बरेचसे पॉलिमर्स आपण जे म्हणतो, तर त्यांची ही प्रॉपर्टी राहणार आहे ती केमिकली इनर्ट राहणारच आहे. म्हणजे ह्या प्रॉपर्टी कॉमनच राहतील, आहे की नाही. त्यानंतर रेजिस्टन्स टू हीट. रेजिस्टन्स टू हीट, आहे की नाही. हीटचा याच्यावर जास्त काही म्हणजे फरक पडणार नाही. आणि अटॅक ऑफ करोजन. रेजिस्टन्स टू हीट अँड करोजन्स. करोजन्स आणि हीट पासून यांचा म्हणजे यांच्यावर अटॅक होणार नाही, असं हे टेफ्लॉन असतो. आता या टेफ्लॉनचे बेसिकली युजेस काय आहे, आपण हे जे टेफ्लॉन वापरत असतो तर या टेफ्लॉनचे युजेस आपल्याला लक्षात आले पाहिजे. तर दे आर यूज, जनरली दे आर यूज, आपण यांचा यूज कशासाठी करत असतो माहिती आहे का, फॉर मेकिंग नॉन स्टिकी कुकवेअर्स. बघा लक्षात ठेवायचं आहे, काय बनवण्यासाठी बनवतो, नॉन स्टिकी कुकवेअर्स, आहे ना. आपल्याला माहिती आहे जे पॅन्स आहेत ना आपल्या घरी, आता आपण कुकवेअर करण्यासाठी म्हणजे जे पॅन म्हणतो तर ते नॉन स्टिकी कुकवेअर कशापासून बनलेले आहे, टेफ्लॉन पासून बनलेले आहे. हाय टेम्परेचरला रेजिस्ट असतात. त्यानंतर ऑइल सील्स जे बनवल्या जात असते ते सुद्धा, ऑइल सील्स आपण त्याला म्हणतो, ते सुद्धा टेफ्लॉन पासून बनल्या जात असते. गॅस किट्स, बघा लक्षात ठेवायचं, खूप इम्पॉर्टंट युजेस आहे याचे. तर गॅस किट सुद्धा आपण कोणापासून बनवत असतो, या टेफ्लॉन पासून बनवत असतो. तर दिस इज द टेफ्लॉन. हा एक ॲडिशन पॉलिमर्स आपल्याला आहे टेफ्लॉन. त्यानंतर टेफ्लॉन झाल्यानंतर पॉलीॲक्रिलोनाइट्राइल. कोणता आहे नेक्स्ट आपल्याला, ऍक्च्युअली पॉलीॲक्रिलोनाइट्राइल. ॲक्रिलोनाइट्राइल हा वाला जो पॉलिमर्स आहे ज्याला आपण ओरलॉन असं म्हणत असतो. काय म्हणत असतो, ओरलॉन म्हणत असतो, आहे की नाही. आता ॲक्रिलोनाइट्राइल म्हणजे व्हिनिल सायनाइड. CH2 डबल बॉन्ड CH याला CN सायनाइड. व्हिनिल सायनाइडलाच आपण ॲक्रिलोनाइट्राइल म्हणतो. काय म्हणतो, व्हिनिल सायनाइडलाच आपण ॲक्रिलोनाइट्राइल म्हणत असतो. याचे N नंबर ऑफ मॉलिक्यूल जर घेतले आणि अंडरगो पॉलिमरायझेशन केलं आपण, यांचं काय करणार आहोत आपण, पॉलिमरायझेशन करणार आहोत, बरोबर आहे. तर हे जे पॉलिमर्स आपण बनवणार आहोत तर यांचं पॉलिमरायझेशन करण्यासाठी आपण पॉलिमरायझेशन करू यांचं. आणि हे पॉलिमरायझेशन इन द प्रेझेन्स ऑफ परऑक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये करणार आहोत. परऑक्साईड माहितीच आहे तुम्हाला आता ऍडिशन पॉलिमरायझेशन मध्ये. तर या डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट करायचं आहे कोणताही पॉलिमर्स बनवत असताना. तर आणि पॉलिमर्स लिहित असताना इथे N टाइम्स लिहिणं विसरायचं नाही, इथे N टाइम्स लिहिणं विसरायचं नाही. आणि त्याच्यामुळे हा जो पॉलिमर तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, पॉलीॲक्रिलोनाइट्राइल. काय म्हणतात, पॉलीॲक्रिलोनाइट्राइल म्हणणार आहोत. यालाच आपण ओरलॉन असं म्हणत असतो. बघा लक्षात ठेवायचं, यालाही सुद्धा आपण ॲक्रिलेन सुद्धा म्हणतो, आहे की नाही. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या घरचे जे ब्लँकेट आहेत ना, आपण जे सिंथेटिक ब्लँकेट म्हणतो, आहे की नाही. तर हे सिंथेटिक ब्लँकेट ऍक्च्युअली कोणाचा यूज आहे माहिती आहे का, या पॉलीॲक्रिलोनाइट्राइलचाच यूज आहे. आणि म्हणून यांचे जे युजेस आहे हे युजेस अतिशय महत्वाचे आहे.
की हे जे पॉलीॲक्रिलोनायट्राइल आहे दे आर यूज फॉर मेकिंग द सिंथेटिक ब्लँकेट. आपण सिंथेटिकली ब्लँकेट तयार करण्यासाठी म्हणजेच इट इज यूज फॉर मेकिंग, आपण त्यालाच काय म्हणतो, उल्स ओरलॉन म्हणत असतो. मेकिंग ओरलॉन, ओरलॉनचा यूज आपण कशासाठी करत असतो, बाय युजिंग द ब्लँकेट्स. जे काही ब्लँकेट्स वगैरे असतात ते तयार करण्यासाठी यांचा यूज होत असते. फायनली आपण याच्यानंतर हे जे ओरलॉन आहे की नाही, तर त्यानंतर शेवटचा जो आहे तो आहे पीव्हीसी. ऍक्च्युली आपल्याला हा पीव्हीसी मांडलेला नाहीये, पण तिकडे मोनोमर मधून आहे. मोनोमर जर असेल तर नॅचरली आपल्याला पॉलिमर्स म्हणून विचारू शकतात. पीव्हीसीचा मोनोमर्स कोणता आहे? मोनोमर्स यूज इन द पीव्हीसी कोणता राहणार आहे? विनिल क्लोराईड. कोणता राहणार आहे? विनिल क्लोराईड. आता विनिल क्लोराईड म्हणजे CH2 डबल बॉन्ड CHCl, याला आपण विनिल क्लोराईड म्हणत असतो. पीव्हीसी प्लॅस्टिक आपल्याला माहिती आहे. तर यांचं पॉलिमरायझेशन करत असताना तुम्ही काय घेसाल? विनिल क्लोराईड घेसाल. जो मोनोमर आहे याचा तो आहे विनिल क्लोराईड, आहे की नाही. जनरली डबल बॉन्ड विनिलिक पॉलिमरच म्हणतो आपण हे. आणि ही एन टाइम्स घेणार आहोत, यांचं काय करणार आहोत आपण? पॉलिमरायझेशन करणार आहोत. आणि पॉलिमरायझेशन जेव्हा होईल, ऍडिशन पॉलिमरायझेशन इन द प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड, तर वी गेट अ पीव्हीसी. डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट करायचं. संपलं याचं आन्सर. आणि याला एन टाइम्स लिहिणं विसरायचं नाही. दॅट इज कॉल्ड एज पीव्हीसी. युजेस ऑफ पीव्हीसी. पीव्हीसी सुद्धा जो आहे तर त्यांचे युजेस आपण सांगतो. दे आर यूज फॉर मेकिंग द शीट्स. आपण शीट्स तयार करण्यासाठी प्लॅस्टिक शीट जे असतात ते करण्यासाठी वापरतो. प्लॅस्टिकचे जे पाईप्स असतात, पीव्हीसी पाईप आपण नेहमी ऐकतो. हँडबॅग्स तयार करण्यासाठी आपण याचा यूज करत असतो. बघा, दीज आर द सर्टन युजेस ऑफ पीव्हीसी. तर दिस इज ऑल अबाउट द ऍडिशन पॉलिमर्स इन आवर सिलेबस. आपल्या सिलेबसमध्ये एवढे सारे ऍडिशन पॉलिमर्स आहेत. तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा कोणताही ऍडिशन पॉलिमर्स असो, जेवढेही काही ऍडिशन पॉलिमर्स आपण पाहिले, किंवा कोणता एखादा जास्त जरी आला, तर कोणताही ऍडिशन पॉलिमर्स तयार करत असताना मेन ट्रिक्स आपल्या डोक्यात बसवायची आहे की ऍडिशन पॉलिमरायझेशनच्या वेळेस तुमच्या डोक्यात एक महत्वाची इन्फॉर्मेशन आली पाहिजे की हे विनिलिक टाईपचे आहेत. सर्व जनरली कशा आहेत? विनिलिक पॉलिमर्स आहेत. म्हणजे यांच्यामध्ये मोनोमर्स हा डबल बॉन्डेड आहे. डबल बॉन्डेड, जसं आपण पॉलिइथिलीन जर म्हटलं तर पॉलिइथिलीन म्हटलं तर त्याच्यातनी मोनोमर्स कोणता राहणार आहे? इथिलीन, CH2 डबल बॉन्ड CH2. जर मी पीव्हीसी म्हटलं तर याच्यामधला मोनोमर कोणता राहणार आहे? CH2 डबल बॉन्ड Cl, विनिल क्लोराईड राहणार आहे. मी जर ओरलॉन म्हटलं, ओरलॉन जर म्हटलं तुम्हाला, तर ओरलॉन म्हटलं तर विनिल सायनाइड. काय राहणार आहे? विनिल सायनाइड किंवा ॲक्रिलोनायट्राइल म्हणतो आपण याला. त्यानंतर टेफ्लॉन जर म्हटलं, टेफ्लॉन जर आपण विचारलं असतं की तुम्हाला टेफ्लॉन मधला मोनोमर कोणता आहे, तर टेट्राफ्लोरोइथिलीन. टेट्राफ्लोरोइथिलीन. प्रत्येक मोनोमर्स मध्ये डबल बॉन्ड आहे. आणि त्यामुळे जेव्हा याचा ऍडिशन पॉलिमरायझेशन होत असते तर आपण इनिशिएटर कोणता वापरत असतो? म्हणून इन द प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड. परऑक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये आपण ही रिएक्शन्स करत असतो. तर सिंपल हे पॉलिमर्स आहेत. आणि सर्वच पॉलिमरची जनरली प्रॉपर्टी आहे की दे आर केमिकली इनर्ट, दे आर टफ, दे हॅव हाय टेन्साईल स्ट्रेंथ. तर दीज आर द सर्टन प्रॉपर्टी जर विचारल्या तर आपल्याला ह्याही गोष्टी आल्या पाहिजेत. इथपर्यंत लक्षात आलं? तर एवढे सारे आपल्याला ऍडिशन पॉलिमर्स आहेत. आता ऍडिशन पॉलिमर्स मध्ये हे जे रबर आहेत की नाही, ऍक्च्युली रबर सुद्धा ऍडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेस नुसारच तयार होते, पण त्याला आपण वेगळी प्रोसेस म्हणतो, व्हल्कनायझेशन. पण त्यांच्यामध्येही मोनोमर्स काय असतात? डबल बॉन्डेडच असतात. त्यामुळे आपण तिथेही कोणतं पॉलिमरायझेशन करणार आहोत? ऍडिशन पॉलिमरायझेशन. पण तो सेक्शन आपला सेपरेट आहे. त्याच्यामुळे आपण पॉलिमर्स मध्ये रबर हे ऍडिशन पॉलिमरायझेशनच्या नंतरच पाहणार आहोत. नंतर आपण मग कंडेन्सेशन पॉलिमर्स पाहू. म्हणून नेक्स्ट पार्ट आहे आपला आता रबर.